तर नमस्कार मित्रांनो, मी अमोल तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपण मित्रांनो आता आहोत आपण कोतवालवाडीमध्ये चरोलीच्या. तर आपल्याला सकाळी बुकिंग पडली होती मित्रांनो MIT कॉलेज, जे की 100 रुपयाची झाली, 98 रुपयाची झाली, त्यांनी 100 रुपये दिले. आणि मग अलीकडे थोडंसं आलो गाव साईडला आणि आपल्याला बुकिंग कोतवालवाडी साईडची पडली 123 रुपयाची. आणि आता आपण कोतवालवाडीमध्ये आहोत मित्रांनो. आता तर पाहू आपल्याला कोतवालवाडीहून कुठली बुकिंग वाजते आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो, कारण की बऱ्याच दिवस झाला आपलं अर्निंग थोडं कमी झालेलं आहे. त्यामुळे आपण थोडंसं अर्निंग चांगलं करण्याचा प्रयत्न करूया, कारण खर्च वाढत आहे आणि अर्निंग कमी होत आहे. त्याच्यामुळे अर्निंग करण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर पाहू आपल्याला कोतवालवाडीहून कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो आपण आहोत आता वल्लभनगर मध्ये. आपल्याला कोतवालवाडीहून लगेच 100 मीटर पिकअप होता मित्रांनो. 212 रुपयाची बुकिंग वाढली उबेरला. आणि ते कस्टमर गावाकडले होते, बहुतेक त्यांचा मुलगा त्यांना तिथून सोडायला सोसायटी मधून. तर ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते, आपल्याला कोणाशी काही संबंध नाहीये, घेणं देणं नाही. परंतु एक अनुभव शेअर करतो मला. ते फोनवर बोलत होते, त्या आजी होत्या त्यामुळे मुलगा माझा सोडाय आला, पर बस स्टॉप पर्यंत आला, म्हणजे त्या खोटं बोलत होत्या पुढच्याला कोणाला तरी. कारण ते मुलं आजकाल एवढे असे निर्दयी कसे झालेत काही कळत नाही. त्या सोडायला त्यांचा मुलगा आला सुद्धा नाही, तर त्या सांगत होत्या माझा मुलगा सोडायला आलता. आणि खूप म्हणजे ते म्हणल्या 8 दिवस झालं मी इथंच आहे आणि आम्हाला इथं करमत नाहीये आणि आम्हाला गावाकडे जास्त फिरायची, शेतात जायची जास्त सवय आहे. इथं एकाच जागेवर बसून बसून बोर होत आहे, म्हणून त्या म्हटल्या आम्ही गावी चाललो. तर मला त्यांच्या बोलण्यावरून काही खरं वाटत नव्हतं, कारण की चेहरा माणसाचं सगळं सांगून जातो. तर ते उदास झालेले होते. दोघं पण नवरा बायको होते, शांत होते एकदम. आणि त्यांना मी ड्रॉप केलं. 212 रुपयाची बुकिंग होती, 220 रुपये दिले त्यांनी, मी त्यांना 10 रुपये परत दिले. म्हटलं 2 रुपये चिल्लर नाही आहे, नाहीतर मग हे 10 रुपये राहू द्या. म्हटलं नाही, 10 रुपये तुम्हाला राहू द्या, 210 द्या. तर 210 रुपये घेतले मी त्यांच्याकडून, त्यांना सोडलं. आणि आता आहोत आपण वल्लभनगर मध्ये मित्रांनो. तर ठीक आहे, पाहू आज कसं अर्निंग होत आहे. मित्रांनो आपण वल्लभनगरहून DY पाटील साईडला आलो आणि तिथून एक लोकल बुकिंग घेतली 90 रुपयाची पिंपळे गुरव. तर 5 किलोमीटर होती ओलाला. म्हटलं ठीक आहे 90 रुपये. तर त्यांना सोडलं मी तिथं वल्लभनगर आपल्या पिंपळे गुरवला. आणि पिंपळे गुरवला सोडताना त्या मुलीचा पाय आधीच फ्रॅक्चर होता, परत अजून त्या मुलीचा पाय फ्रॅक्चर जास्त झालेला होता. त्याच्यामुळे त्यांना सोसायटीमध्ये फार आतमध्ये घरापर्यंत सोडलं आणि 90 रुपये घेतले त्यांच्याकडून. ते 100 रुपये देऊ लागले मला. म्हटलं नको, 90च द्या. आणि 90च घेतले. आणि तिथून आपल्याला लगेच वाढले मित्रांनो, पिंपळेवरून वाढली आपल्याला सांगवीची एक लोकल बुकिंग 40 रुपयाची. तो उबेरने असं काय केलं काय माहिती, 48 रुपये दाखवलं मला घेताना आणि सोडल्यानंतर 2.2 होतं ते. तर मला 40 रुपयालाच घ्यायला लावले. म्हटलं घ्यायला लावले असेल 40, वरचे 8 रुपये देईल, पण त्यांनी दिले नाही. तर मला 40 रुपयेच भेटले उबेरचे. म्हटलं एवढा छोटा विचार नाही करायचा, चला जाऊ द्या. तर थांबलो आता मी न्यूज सांगवीमध्ये. तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर आपण सांगवीमध्ये होतो बघा, आणि सांगवीहून वाढली एक आपल्याला एरंडोने म्हणून आली. आणि एरंडोने म्हणजे आपल्या याची होती दीनानाथ हॉस्पिटल, मंगेशकर हॉस्पिटल. तर ती झाली 236 रुपये काहीतरी झाली. आणि मला घेताना 14 किलोमीटर दाखवलं होतं. तर ते दाखवत होतं युनिव्हर्सिटीहून पार इंजिन म्हणून फिरून पार शिवाजीनगरहून जाम येत होतं. तर SB रोडचा रस्ता दाखवत नव्हतं. औंध मार्गे, औंध पासून शिवाजी युनिव्हर्सिटी पासून SB रोडने असा मार्ग दाखवत नव्हतं. पण मी तो मार्ग न घेता मी डायरेक्ट युनिव्हर्सिटी मार्गे टाकली गाडी. ट्रॉफिक पण नव्हतं, तर कशामुळे मार्ग दाखवत होतं काय माहित नाही. ते भरलं मित्रांनो 11 किलोमीटर आणि 11ला भेटले आपल्याला 234 का 36 रुपये. म्हणजे मस्त भेटले. काही ट्रिपला कमी भेटतायत, काहीला थोडेसे जास्त भेटतायत, म्हणजे एक लेवल होत आहे. ठीक आहे, तर आपण आहोत आता एरंडोने मंगेशकर हॉस्पिटलला, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. तर पाहू आपण टेम्परेचरला जायचा प्रयत्न करूया, नाहीतर इकडे जिकडे पडेल तिकडे जाऊया. गॅस भरायचा आहे, म्हणजे जिकडला पडेल तिकडे गॅस भरूया आता. तर ठीक आहे, पाहू आपल्याला कुठली बुकिंग वाजते. तर आपण आलो मंगेशकर हॉस्पिटलहून सकाळनगर, जे की आहे बाणेर औंध रोडच्या मध्ये. तर आपण ती 130 रुपयाची बुकिंग सोडली, 7.7 होती. तर 130 रुपयाची बुकिंग सोडली आणि आपण डायरेक्ट औंध साईडला उठलो मित्रांनो. 1-1.5 किलोमीटर एमटी गेलो आणि औंध पाशी थांबलो. तर 40 पॉईंट गॅस शिल्लक होता. म्हटलं आता फक्त गॅस भरावा, म्हणून म्हटलं आपण पिंपळे सौदागर बाणेर बिनेर त्या साईडला, बाणेर साईडला गेलो तर म्हणलं आपल्याला गॅस नाही भेटणार. जर आपण पिंपळे सौदागर पिंपळे साईडला गेलो तर आपल्याला गॅस मिळेल किंवा
बोपुडी दापोडी त्या साईडला गेल्यानंतर गॅस भेटेल अशी बुकिंग घेऊया. तर आपल्याला वाढले मित्रांनो हिंजवडी, आणि आपण आहोत आता हिंजवडीमध्ये मित्रांनो 213 रुपयाची झाली ती. तर ठीक आहे, 12 किलोमीटर होती, 213 रुपये भेटले आपल्याला. 12 पॉईंट काय असेल, 213 रुपये भेटले. आणि आपण आहोत आता फेज 1 ला. तर फेज 1 ला आपण आता गॅस भरण्यासाठी जाऊया मित्रांनो, जे की आहे फेज 2 च्या त्या इंडियन ऑइलच्या पंपावर. ठीक आहे, जाऊया आपण. आणि मित्रांनो HP चा पंप बंद आहे बऱ्याच दिवसापासून, जो की डीमार्ट रोड आहे. तुम्ही त्या भरोशावर जाताल तर तुम्हाला गॅस मिळणार नाही, तो बऱ्याच दिवस झाला बंद आहे. त्या दिवशी पण माझी गाडी झटके मारते, त्या दिवशी पण बंद होता, आणि आज बघितला तर आज पण तो बंदच होता. म्हणजे काहीतरी इश्यू आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे असेल त्यांचा. तर ठीक आहे, तिथं जाऊ नका, गॅस भरू नका. तर आपण जाऊया फेज 2 च्या रोडला जो गॅस पंप आहे त्याच्याकडे. तर मित्रांनो आपण फेज 2 ला गॅस भरण्यासाठी गेलो इंडियन ऑइल पंपावर, तर तिथं गॅस नव्हता. आपण एवढी लाईन होती मित्रांनो, की 4 व्हीलर झालं, ते टेम्पो झालं, ते सर्व एकाच लाईनला होते, आणि रिक्षा झालं त्यात एकाच लाईनला. म्हटलं इथं जायचं आपला 1-2 तास. म्हटलं ठीक आहे, चला जाऊ द्या. मग आपण डायरेक्ट आलो आपल्या हिंजवडी भूमकर चौका साईडला जो ऑनलाईन पंप आहे त्याच्याकडे आलो. तिथं गॅस भरला मित्रांनो, आणि लगेच मला बुकिंग वाढली पुनावळ्याची. तर आपण आता पुनावळ्यामध्ये आहोत. 129 रुपयाची पुनावळ्याची झाली आहे, 7-7.5 किलोमीटर होतं. तर ठीक आहे, आपण पुनावळ्यामध्ये आहोत मित्रांनो. तर आज बिझनेस आपला चांगला होईल असं वाटत आहे, 2000च्या आसपास झालंच पाहिजे मित्रांनो. तर पाहूया आता आपल्याला कुठली बुकिंग वाजते ते. तर मित्रांनो आपण आहोत वाल्लेकरवाडीच्या शिव मंदिरात. तर एक लोकल बुकिंग वाढली होती, 200 मीटर पिकअप होता आणि 800 मीटर सोडायचं होतं. 40 रुपयाची बुकिंग होती लोकलची. तर त्या मॅडम म्हटल्या 2च मिनिट मला दर्शन घ्यायचं आहे, लगेच वापस जायचं आहे. तर 1.5 किलोमीटरला आपल्याला 80 रुपये भेटत आहेत. म्हटलं ठीक आहे चला, आणि आपलं पण दर्शन होईल आज सोमवारचं. आणि आपण दर्शन घेऊन आलो आहोत, आणि मध्ये व्हिडिओ काढून देत नव्हते त्याच्यामुळे मी काढला नाही. तो बाहेर मंदिराचा फोटो मला. तर एकदम रम्य वातावरण आहे मस्त. तर सोमवारचं आपलं दर्शन पण झालं. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत घरी आता मोशीला, आणि डीमार्ट रिव्हर रेसिडेन्सीची आपल्याला बुकिंग वाढली होती MIDC भोसरी मधून 85 रुपयाची. तर ठीक आहे, आपण आलो आता घरी. संध्याकाळचे वाढले आहे, आणि आपण सकाळी पण 8 वाजता घरून निघलो होतो मित्रांनो. तर 8 ते 8 12 तास काम झालेलं आहे मित्रांनो. तर 2000 प्लस आपलं काम झालं. दाखवतो मी तुम्हाला आज किती काम झालं. उबेरने किती दिला, ओलाने किती दिला, आणि प्रायव्हेट किती झाले हे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो चॅनल नवीन असाल मित्रांनो तर सबस्क्राईब करा, फॉलो करायला विसरू नका, आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, आणि मराठी माणसाला फॉलो करा. तर ठीक आहे, भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. शुभरात्री.